गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरवे नमः। गुरु आणि पुष्प 5 मधील भक्ती आणि भक्तिमार्ग या अध्यायाच्या 3ऱ्या भागाचं मी आज पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात, भक्ती करण्यामध्ये अर्पणाचाही एक भाग असतो। जे भक्तिभावाने अर्पण केले असेल त्याची आठवण सुद्धा ठेवू नका। आपल्यापासून दूर गेलं म्हणजे ते आपलं नाही असं समजा। एकदा का तुम्हाला ते साधलं की तुम्हाला भक्तीतला आनंद अधिक जाणवू शकेल। भक्ती वाढवायची असेल तर कर्माची आवश्यकता असते। भक्ती वाढली म्हणजे कर्म वाढते, कर्म वाढले म्हणजे कर्तव्य वाढते आणि कर्तव्यपूर्तीचा जो आनंद मिळतो तो म्हणजे भक्ती रसच होय। अशा भक्तीने तुमचे जीवन सदा आनंदित होईल। भक्ती आपल्या जीवनाचा उद्धार करणारी असली पाहिजे। अशी भक्ती केल्यावर काही गोष्टी मानवाच्या मनासारख्या होतात। तीच खरी परीक्षेची वेळ असते। जर तो भक्त म्हणू लागला की त्याच्याच कर्तृत्वाने तो सर्व सुख मिळवत आहे आणि त्यातच तो मशगूल झाला तर मात्र भक्ताची अपरिपक्वता दिसून येते। कारण त्याला सुख मिळवण्याचे मूळ कारणच तो विसरत असतो। जसे एखाद्या वृक्षाच्या मुळापासून दूर उभे राहायचे आणि फळं फुलं आणि सावलीची अपेक्षा करायची, तसं त्याचं होतं। भक्ताने असं वागू नये। भक्तीच्या ठिकाणापासून दूर जाऊ नये। परमपूज्य सद्गुरू म्हणतात, सर्व काही गुरुकृपेचेच फळ आहे असे मानल्यावर वृथा अहंकार निर्माण होत नाही आणि सुखाचे विषय आले आणि गेले तरीही जीवनात मात्र सतत आनंदच मिळत राहतो। अखंड भक्ती कशी असावी तर ती अर्जुनासारखी असावी। अर्जुन झोपल्यावर श्रीकृष्ण अर्जुनाचे घोडे धुण्याचे काम करीत होते तेव्हा तिथं नारद मुनी आले आणि त्यांनी श्रीकृष्णाला विचारले, मी सतत नारायण नारायण असा जप करीत असून देखील तुमचा कल अर्जुनाकडेच जास्त आहे। तेव्हा श्रीकृष्ण नारदांना घेऊन अर्जुन झोपला होता त्या जागी घेऊन गेले। जवळ गेल्यावर नारदांच्या लक्षात आले की अर्जुनाचा झोपेत सुद्धा सोहमचा जप चालला होता। तेव्हा नारदांना सुद्धा पटले की खरोखरच अर्जुन श्रेष्ठ भक्त आहे। भक्तीचा परमोच्च बिंदू जरी एकदम गाठता आला नाही तरी भक्ती थोडी थोडी का होईना वाढत गेली पाहिजे। जे कर्म आपण करतो त्यातून संशय निर्माण होत नसेल तर त्याला भक्ती म्हणतात। जे कर्म करीत असताना आपल्या मनात संशय उत्पन्न होतो ती भक्ती नसून नुसता प्रयत्न झाला। गुरुकृपेने भक्ती साध्य होऊ शकते। परमपूज्य सद्गुरू म्हणतात, स्वप्नदृष्टांत दर्शन हे अनुभव भक्ती परिपक्व होत असल्याची लक्षणे आहेत। नित्य कर्मामध्ये खंड पडू नये अशी तळमळ आणि तशी कृती हेही भक्ती स्थिर झाल्याचे लक्षण आहे। सातत्याने एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केल्यावर म्हणजेच भक्ती केल्यावर मनामध्ये एक दुर्दम्य शक्ती निर्माण होते आणि बुद्धीचा विकास होतो। अशी बुद्धी सत्कर्मास वाहून घेतल्यावर मनुष्य त्यागी, निस्पृह आणि ज्ञानी होतो। नुसती पुस्तकं वाचून माहिती होईल पण ज्ञान होणार नाही। ज्ञानप्राप्ती गुरुकृपेने होते आणि गुरुकृपा गुरुभक्तीवर अवलंबून असते।
भक्तीतील एक भाग म्हणून मानसपूजा करावी, म्हणजे गुरूंना आवाहन करून षोडशोपचारे त्यांची पूजा करावी आणि नंतर त्यांचा आशीर्वाद मागावा. ही पूजा स्त्री आणि पुरुष कोणालाही करता येते. ही पूजा प्रत्येकाने मानसस्थानापासून प्रार्थनेपर्यंत आपल्याला जशी जमेल तशी करावी. स्नान झाले नसतानाही मनःशांतीसाठी ही पूजा केव्हाही केली तरी चालते. देवाबद्दल प्रेम उत्पन्न झाल्यावर माणूस हळूहळू निष्काम भक्ती करू लागतो. त्यामुळे तो निश्चिंतही होतो आणि त्याची काळजी करण्याची प्रवृत्ती कमी होते. संकटांची परंपरा हा मानवाच्या मागे लागलेला एक कायमचा शाप आहे. पण त्या स्थितीत सुद्धा जो दृढभक्ती करील तोच खरा गुरुकृपेला योग्य असा भक्त असतो. भक्ताची धारणा कायम अशी पाहिजे की देवाचे, गुरूंचे अधिष्ठान आपल्या घरीच आहे, आपल्या हृदयात आहे आणि मग सश्रद्ध मनाने गुरूंना शरण गेल्यावर भक्तांची संपूर्ण जबाबदारी गुरूंवर असते. पण भक्ताने सुद्धा आपली पात्रता उत्कट भक्तीने सतत वाढवली पाहिजे. भक्ती फक्त रामनाम घेऊनच होते असे नाही, तर देवाच्या कार्याला मदत करण्याने किंवा सत्संगात सहकार्य करण्यानेही भक्ती साध्य होते. दुसऱ्यांचे अनुभव ऐकूनही भक्ती वाढू शकते. देवाचे द्वार खुले होते, पण ते भक्ती केल्यावर. काही दारे अशी असतात की जी आतून उघडतात. असे दार ठोठावलेच पाहिजे. केवळ दाराची पूजा करून, आरती करून आतली कडी उघडेल का? सामान्य माणसांसाठी भक्तिमार्ग योग्य असतो. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम सर्व भक्तिमार्गाचे पुरस्कर्ते होते. त्यांना धर्म, तत्वज्ञान सर्व काही माहीत होते. पण सामान्य लोकांच्या उद्धारासाठी त्यांनी भक्तिमार्गाचा अवलंब केला. शंकराचार्य सुद्धा सुरुवातीला भक्तिमार्गानेच गेले. त्यांनीही जगदंबेची पूजा केलीच की. त्यांनी अर्पण केलेल्या दुधाचा नैवेद्य जगदंबेने स्वीकारलाच पाहिजे, यासाठी जो आक्रोश त्यांनी केला तो भक्तिमार्गाचा आविष्कारच होता. श्री गुरुदेव दत्त. दीन दीन आम्ही तुमची बालके, आशीर्वच देता होतो आस्तिके. भूवरचे भार कराया हलके, जन्म दिधला तुझ जगन्नायके. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय राम राया, तुमचे चिंतन चिंता दूर हो जाया. जय देव जय देव जय देव जय देव. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री